हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ काय आहे ते तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल. अ, ज्या गोष्टी मी फॉलो करते, काही वर्ष झाली मला जसं समजायला लागलंय तसं मी ज्या गोष्टी करते, तर त्या गोष्टी मला तुम्हाला शेअर कराव्याशा वाटत आहे. त्यामुळे मी आजचा व्हिडिओ बनवते. तर आज आहे दीप अमावस्या आणि आता हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत दुपार झालेली असणार आणि दुपारीच तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघेल तर प्लीज त्यांनी ह्या गोष्टी करा. म्हणजे काही जबरदस्ती नाहीये. काही जण काही गोष्टी मानतात, काही जण नाही मानत, कोणाचा विश्वास नसतो, तर काही हरकत नाहीये. मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तरी काही बिघडत नाही, काही खर्च नाहीये मोठा, काही विकत नाही आणायचंय, काही नाही. केलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही केलं तरी काही हरकत नाही. तर मला ह्या गोष्टी आज तुम्हाला शेअर कराव्याशा वाटतात आहे, सो मी आज करते. तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटत असतील तर त्याही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी सुरुवात करते आत्ता व्हिडिओला. तर आज आहे दीप अमावस्या. काही जण आजच्या दिवशी गटारी म्हणून पण आजचा दिवस साजरा करतात. तर मला वाटतं गटारी गटारी म्हणून साजरा करण्यापेक्षा दीप अमावस्या म्हणून साजरा करा. गटारी म्हणजे काय, नॉनव्हेज खाणं. नॉनव्हेज आपण 12 महिने खातच असतो आणि जर आजच्या दिवसापासून पुढचा महिनाभर जर नाही खाल्ला तर काही बिघडत नाही. उलट आपलं शरीर त्याने शुद्ध राहील. असं नाही की मांसाहार खातोय आणि अशुद्ध आहे, असं नाही मला म्हणायचंय. मांसाहार करणं पण शरीराला चांगलंच असतं, पण महिनाभर नका खाऊ. आजच्या दिवसापासून पूर्ण महिनाभर म्हणजे एक पवित्र महिना मानला जातो आणि आजच्या दिवसापासूनच आपल्या सणांची सुरुवात होते. रक्षाबंधन म्हणा, नागपंचमी, आपले गणपती बाप्पा, ह्या सगळ्या सणांची सुरुवात होते. सो आजचा दिवस म्हणून हा गटारी न म्हणता एक दिव्यांचा सण म्हणून साजरा करा. काही आपल्याला मोठी गोष्ट करायची नाहीये, काही नाही. छोट्या छोट्या गोष्टींनीच हा दिवस सण म्हणून साजरा करा. मी करते. म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. तर आजच्या दिवशी घराची छान साफसफाई करा, झाडलोट करा. घरात ज्या काही आपल्या तोडक्या मोडक्या ज्या काही वस्तू असतील, अडगळीच्या वस्तू असतील तर त्या टाकून द्या. घरात जे काही जुने कपडे असतील, जे वापरत नसू आपण ते कपडे, तर ते काढून टाका. किंवा जर कोणाला दान करायचे असेल तर ते करा, ते सुद्धा उत्तम आहे. दान करणं पण काही वाईट गोष्ट नाहीये. एकतर त्या गरजू व्यक्तीला ते कपडे मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही अडगळ असेल, कपड्यांची पण जी काही अडगळ असेल तर ती सुद्धा निघून जाईल. ती एक गोष्ट होते. छान व्यवस्थित घर झाडा. किचन मेन म्हणजे छान स्वच्छ करा. उद्यापासून श्रावण महिना सुरुवात होतोय, श्रावणाला सुरुवात होते, तर ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. किचन आपलं जे आहे मेन, जिथे आपण जेवण बनवतो, ती एक जागा छान स्वच्छ होते. आणि किचन स्वच्छ असेल तर घरातली बाई सुद्धा खुश होते. म्हणजे मी माझ्यावरून सांगते, माझं असं आहे, किचन घर जर व्यवस्थित स्वच्छ असेल ना, टापटीप असेल ना, तर त्या दिवशी मी खूप खुश असते. मला छान फ्रेश वाटतं. आणि जर कुठे अशी अडचण असेल, घर अस्ताव्यस्त असेल ना, तर माझी सुद्धा चिडचिड होते. आणि मला वाटतं घरातल्या प्रत्येक बाईची तशी मेंटॅलिटी असू शकते. सो आणखीन एक गोष्ट, आजच्या दिवशी छान देवघर छान स्वच्छ करा, दिवे छान घासा, स्वच्छ करा. देवांची छान पूजा करा. त्यांना छान हार फूल घालून छान त्याची व्यवस्थित पूजा करा. साखरेचा नैवेद्य द्या. त्यानंतर दिवे आपल्या घरामध्ये जे काही लहान मोठे दिवे असतील, किंवा दिवे जर जास्त नसतील तर पणत्या असतील तर पणत्याही चालेल. असं नाही की पितळेचे चांदीचे दिवे पाहिजे, असं काही नाही. आपल्या साध्या पणत्या असतील ना, त्या सुद्धा तुम्ही छान स्वच्छ करा आणि त्यांची पूजा करा. तर त्यांची मांडणी, आपला एक चौरंगाभोवती रांगोळी काढा.
आणि चौरंगावरती छान धुतलेला कपडा घालून त्याच्यावरती छान दिवे ठेवून त्यांची छान पूजा करा. हळद कुंकू घालून त्यामध्ये एक छोटासा दिवा तुम्ही तुपाचाही करू शकता. ते सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. तेवढं पण केलं ना तरी आजचा दिवस छान एक साजरा केल्यासारखं होईल. प्लस आणखीन दुसरी गोष्ट आजच्या दिवशी घरात लादी पुसताना त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घाला आणि खड्याचं मीठ घाला. त्याने ते वापरून आजच्या दिवशी तुम्ही लादी पुसा. त्यानंतर देवपूजा करून झाल्याच्या नंतर उंबरठ्याचं लेपन करा, हळदीचं लेपन करा. आजच्या दिवशी उंबरठा छान सजवा, हळद कुंकू फुलं घालून हळदीचं लेपन करा. तेही खूप महत्वाचं आहे आणि खूप पॉझिटिव्हिटी येते त्याने. त्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर दिव्यांची पूजा वगैरे हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटची गोष्ट म्हणजे घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना छान ओवाळा, त्यांची ओवाळणी करा. त्यांना छान पाटावर बसून हळद कुंकू त्यांना छान टिक्का लावून त्यांची ओवाळणी करा. तर काही ठिकाणी आपलं गव्हाचं पीठ जे आपण मळतो त्याचे दिवे करतात. तर त्या दिव्यांची ते दिवे म्हणजे 3, 5 किंवा 7, 11 असे अंक म्हणजे 3 दिवे, 5 दिवे असं करून काही ठिकाणी ते पिठाचे दिवे बनवतात आणि त्याने त्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळतात. तर तसंही केलेलं उत्तमच आहे. पण कोणाला ते पटत नसेल किंवा पॉसिबल नसेल तर तुम्ही आपण आपलं ओवाळणीचं ताट असतं त्या ताटाने त्या ओवाळणीने सुद्धा आपण आपल्या लहान मुलांना ओवाळू शकतो. त्या आजच्या दिवशी लहान मुलांना ओवाळणं म्हणजे त्यांना एक प्रकारे आपण आशीर्वादच देतो आहोत. तर आजच्या दिवसाला एवढं महत्व आहे. तर मला वाटतं करा, काही हरकत नाहीये ही छोटीशी गोष्ट केली तरी. आपण काही वेगळा वेळ त्यासाठी काढायची गरज नाहीये. आपल्या मुलांना ओवाळणं हे प्रत्येक आईला आवडेलच असं मला वाटतं. आणि मी काही अशी मोठी गोष्ट अशी सांगितली असं काही नाही. मी हे फॉलो करते आणि जे काही मी करते ना त्याच गोष्टी मी तुम्हाला शेअर करते. आणि पहिला असं काही नव्हतं, आपण असं कोणाला सांगू वगैरे काही नाही. आता हे मी YouTube चॅनल ओपन केलंय तर मला असं वाटतं की मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली. जबरदस्ती नाहीये. मला वाटतं करावी. आणि मच्छी वगैरे तर काय आपण खातोच वर्षभर. तर मला वाटतं आजचा दिवस तुम्ही असा साजरा करावा असं मला वाटतं. सो ठीक आहे, चला मी आता इथेच व्हिडिओला एंड करते. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला पण जर सजेशन द्यायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि चला आता इथेच व्हिडिओला एंड करते. बाय. आणि मी कशी आजचा दिवस दीपअमावस्या कशी साजरी करणार आहे, कसं मी माझ्या मुलांना ओवाळणार आहे किंवा दिव्यांची आज मी कशी पूजा करणार आहे ते सगळं मी तुमच्याशी शेअर करेन ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय. इथेच व्हिडिओला एंड करते. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.